तर नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवते अनारसाचं पीठ कसं रेडी करायचं आणि अनारसा कसे बनवायचे। तर 3 दिवस तांदळाला आपल्याला भिजत ठेवायचे। तर अशा प्रकारे मी त्याला तांदळाला भिजत ठेवते आणि मग त्याला मस्तपैकी वॉश करूनच मी भिजवले होते आणि मग नंतर त्याला अशा कपड्यामध्ये आई काढून घेते। आई बनवते आहे, आमची सासू आई आहे काही। तर असं त्याला पिठाला आई काढून घेते। तर काढून झाल्यानंतर आता त्याला अशा प्रकारे बांधून घेते, म्हणजे त्याचं पाणी जेवढं आहे ते सगळं निथळून निघेल। तर अशी एक गाठ मारून घेते आई त्याला आणि याला आम्ही आता असं आमच्या बाहेरच्या जे गॅलरीमध्ये आहे तिथं आम्ही याला बांधून घेतो, म्हणजे याचं जेवढं पण पाणी आहे ते निघून जाईल। तर पाणी सुकून गेलं आहे त्याचा। तर घरामध्येच आमच्या ऊन मस्त आलता, तर तिथंच आम्ही त्या तांदळाला भिजवलेले सुकायला ठेवले। तर असं सुकून झाले, तर आता आपण याचं पीठ दळूया मिक्सरमध्ये। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तांदूळ घेतले काढून, वेलची टाकली आणि मग त्याला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया, मस्त नील वाटून घेऊया अशा प्रकारे। तर वाटून झालं की मग आपण त्याला चाळून घेऊया चाळणीमध्ये, म्हणजे जे पण खरपूट थोडंसं असेल ते निघून जाईल। तर मग अशा प्रकारे त्याला आम्ही चाळून घेतोय त्या पिठाला। कोण कोण जायफळ पण वापरतात, ते लगेच म्हणजे दळतानाच टाकतात। तर मी दळताना नाही, तर अनारसा ज्या दिवशी बनवीन त्या दिवशीच टाकेन। आणि मग आता त्याच्यासाठी मी गूळ घेतला आहे, तुम्ही साखर पण यूज करू शकता, पण मी गूळ यूज केलं आहे, मला गूळ आवडते म्हणून आम्ही गूळच यूज करतो। जसं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता, साखर तर साखर, गूळ तर गूळ। तर परत एकदा आपल्याला त्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं ते पिठाला। तर गूळ टाकले, परत ते पीठ घेतला मी आणि त्याला परत एकदा दळून घेते असं। तर तुम्ही बघू शकता असं दळून झालं आहे। तर अशी त्याची मूठ बनली की समजायचं की आपला अनारसाचं पीठ रेडी आहे। तर अशा प्रकारे मी त्याला मळून घेते, मळून म्हणजे असं त्याला चेक करते। तर एकच चमचा मी तूप घेतलं आहे, जास्त नाही घेतलं आहे, तुपाचा वापर नाही केला आहे। आणि याच टायमामध्ये तुम्ही जायफळ पण खिसून टाकू शकता, पण मी आता नाही टाकणार, मी बनवायच्या टायमाला टाकेन। तर मग असे त्याचे बॉल्स बनवून घेते आणि त्याला एका डब्यामध्ये असे ठेवून देते। तर आपल्याला हे जे बॉल्स आहेत ना, याला कंटिन्यू 3 दिवस किंवा 2 दिवस तरी याला आपल्याला असं एका डब्यामध्ये लावून ठेवून द्यायचं आहे। तर 3 दिवसानंतर आपण पीठ मळून घेऊया। 3 दिवस झाले आहे, तर आता थोडंसं दूध घालून आई पीठ मळून घेते। थोडंसं दूध घाला, नाहीतर मग तुमचं जे बॅटर आहे अनारसांचं ते लिक्विडसारखं नाही झालं पाहिजे, म्हणजे जास्त। तर बघा आई कशी मळून घेते। तर मळून झालेलं आहे पीठ। तर आता डब्यामध्ये तेल घालून त्या पिठाला आपण त्याच्यात ठेवून घेऊया। आता हे म्हणजे 3 दिवस ह्याला पण आपल्याला ठेवायचं आहे पिठाला। 3 दिवस काय, तुम्ही हे 2 महिने पण पीठ यूज करू शकता, हे काय खराब नाही होत। तर 3 दिवसानंतर बघा माझा पीठ अशा प्रकारे रेडी झालेला आहे, मस्तपैकी एकदम पेड्यासारखं। तर चला आता आपण याचे अनारस बनवून घेऊया। खसखस घेतले मी वरती लावण्याकरता। तर मी प्लास्टिकचा उपयोग केला आहे, त्याच्यावरती जे अनारस आहेत ते व्यवस्थित निघतील। आणि अशा प्रकारे मी
खसखस लावून घेतला आहे. तर आता आपण हे कढईमध्ये सोडून ह्याला फ्राय करून घेऊया. तर बघा किती इझिली त्याच्यामध्ये कढईमध्ये ते अनरसा पडली. हातावर जर आपण केलो असतो ना तर त्या हाताला चिपकतात. तर तुम्ही पानावर पण करू शकता कुठलं. तर बघा किती मस्त फुललं आहे आणि टेस्टी पण जाम झालं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या परी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.